परवा हासनवळी या ठिकाणी जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्यावरती जी टीका केली आमदार शरद सोनवणे यांनी आणि लोकसभेचा चौथा स्तंभ त्याचे पत्रकार आदरणीय सुरेश वाणी साहेब यांच्यावर जी त्यांना टार्गेट करून जी त्यांच्यावर टीका केली त्याबद्दल मी प्रथमतः शरद सोनवणे यांचा जाहीर असा निषेध करतो। आपण पाहिलं की खासदार अमोल कोल्हे साहेब यांची उंची किती आहे। खासदार अमोल कोल्हे साहेबांबद्दल त्यांची बोलायची हिंमतच होते कशी, आणि म्हणून संपूर्ण पक्षाच्या वतीने असेल संपूर्ण तालुक्याच्या वतीने मी शरद सोनवणे यांचा जाहीर असा निषेध। खासदार साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आपण पाहतो की एक सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व, एक चारित्र्य संपन्न असा हा माणूस, कधी कोणाच्या दुःखावरती जरी बांधला तरी कधी न सांगणारा हा माणूस। आपण जर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर अभ्यास केला तर स्वतः मेरिटवरती MBBS झालेला हा माणूस, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र आत्मसात करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची कीर्ती संपूर्ण देशभरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांनी दाखवून दिली व आपल्या जुन्नर तालुक्याचा गौरवशाली इतिहास हा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला। आणि एवढंच नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्याच्या नंतर जो त्यांनी अभ्यासपूर्ण विषय, प्रत्येक विषय संसदेमध्ये मग शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे असतील किंवा व्यापाऱ्यांचे असतील, सर्वच प्रश्न त्यांनी अगदी पोटतिडकीने मांडलेले आहेत की जे प्रश्न आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी मांडलेले नव्हते। आणि राहिला विषय आपल्या भागाच्या विकासाचा, तर आपण पाहतोय की रेल्वे असेल, शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न असतील किंवा अन्य कोणते प्रश्न असतील, अत्यंत पोटतिडकीने मांडलेले आहेत। आणि मी एक अभिमानाने सांगतो की पुणे नाशिक जर ही जी काही रेल्वे आहे ती करतील तर आमदार ते खासदार अमोल कोल्हे साहेबच करतील। एवढंच नाही तर नगर कल्याण रेल्वे जी आहे ती सुद्धा खासदार अमोल कोल्हे साहेब स्वतः करतील, याचा मला ठाम विश्वास आहे आणि मला अभिमान सुद्धा या गोष्टीचा आहे। आपण जर पाहिलं अनेक प्रकल्प, एलिव्हेटेड रोड असतील, आता त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने मार्गी लावलेले आहेत। निम्मे एलिव्हेटेड रोडचं आतापर्यंत टेंडर झालेले, कामं सुरू झालेले आहेत। एक 15 ते 20 दिवसामध्ये खेड ते नाशिक फाटा याचं सुद्धा उद्घाटन नक्कीच यावेळेस होईल। आपण आता जो अभ्यास केला किंवा तुमच्या पत्रकार लोकांचा खूप अभ्यास आहे की आता जो काही अडाणीचा जो काही प्रकल्प चाललेला आहे, आपण त्याच्यामध्ये पाहिलं की अनेक लोक कशासाठी कसा विरोध करतात, कसा त्याला सपोर्ट करतात, याच्यापेक्षा माझ्या आदिवासी समाजाला काय मिळणार आहे। जर हा प्रकल्प जर आला तर माझ्या आदिवासी समाजाचं जीवनमान उंचावणार आहे का? माझ्या आदिवासी भागातील लोकांना शिक्षणाची द्वारं उघडी होणार आहेत का? पाणी, वीज, आरोग्याचे प्रश्न आणि एवढंच नाही तर रस्ते मिळणार आहेत का? आणि त्या प्रकल्पामुळे जर बाधित लोकांना जर त्या ठिकाणी जास्तीचा जर मोबदला मिळाला, प्रत्येक घरातील लोकांना जर नोकऱ्या देण्याचं जर आपल्याला ठाम आश्वासन त्या ठिकाणी मिळालं आणि जी जमीन जाणार आहे त्याच्या बदल्यात लोकांना, सर्वसामान्य लोकांना जे काही प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना पटेल असा मोबदला जर दिला गेला तर माझ्या माहितीप्रमाणे विकासाला अडथळा करण्याचं कारण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। असं कोणी करू नये असं प्रथम दर्शनी माझं मत आहे। हा माझ्या पक्षाचा विषय नाही, मी हे माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे। आणि जे काही तुम्ही पत्रकार मंडळी आहात अत्यंत पोटतिडकीने, मी पाहतो सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत वार्तांकन करतात, ते कधी आजादुजापणा करत नाही। मी पाहिले सगळेच जण, तुम्ही सगळेच जण कधीच करत नाही। कोणाची बातमी असेल तर दाखवतात, तुमच्या विरोधात असली तरी दाखवतात। आता काल काय झालं तुम्ही पाहिलं की हे जे माझीच होते ते आता आजी झाले, काही पेशे झाले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। जे आमदार महोदय आहेत तो एक व्यापारी माणूस आहे। त्यांनी काय केलं, आपण मोठे होण्यासाठी आदरणीय वाणी साहेब चांगले पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, मग त्यांना टार्गेट केलं। त्यांना टार्गेट केल्याच्या नंतर काय झालं की त्या बातम्या संपूर्ण राज्यभर दाखवल्या, बरोबर, संपूर्ण राज्यभर दाखवल्या गेल्याच्या नंतर त्यांची तुम्ही फुकट पब्लिसिटी केली। आज शिंदे गट आपण जो पाहिला तर खोट्या आणि पोकळ त्यांची इमारतुबी आहे सगळ्या याच्यावरती, कारण त्यांनी पक्ष चोरला, या सगळ्या गोष्टी आहेत। फक्त खोटं बोलपण रेटून बोल त्यांनी काल हेच केलं, वाणी साहेबांना टार्गेट केलं आणि ती क्लिप
तुमच्या सर्व चॅनल्सनी, तुमच्या सर्व सोशल मीडियाने, मग ती राज्य पातळीवरची असेल, तालुका पातळीवरची असेल, जिल्हा पातळीवरची असेल, त्याला हिरो करून टाकलं, एकदम हिरो झाला. जणू काही शरद सोनवणे फार दबंग माणूस आहे. तेच त्यांनी केलं. त्यांना त्यांचा माल खपवण्यासाठी जसं वाणी साहेबांना त्यांचा लेबल लावला, तसंच खासदार अमोल कोल्हे साहेबांना लावला. त्यांना माहिती आहे खासदार अमोल कोल्हे साहेब हे त्यांचं नाव, त्यांचं कर्तृत्व हे देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. त्यांचे अनेक फॅन्स आहेत. आमच्यासारखे लाखो फॅन्स आज अमोल कोल्हे साहेबांचे आहेत. त्याचा लेबल चिटकवला. टीव्हीला ती बातमी चालू झाली, खासदार अमोल कोल्हे साहेबांवरती हिरो झाला. आणि मग नेमकं त्यांना हिरो करतंय कोण याचा अभ्यास तुम्ही सर्व मंडळी करणार.